कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शेवटचा बॉल चांगला लागला असतास ना तर जिंकलो असतो। शेवटच्या बॉलला 6 मारला रे सावली वैरीन तो पण। तर काय मला माहिती होतं की ती 6 मारणार आहे। मी तर बॉल टाकला होता आउट करायला, पण आउट झाली का ती? नाही झाली। आणि तू लवकर आउट झालास त्याचा काय? तुला खेळता येत नाही, कॅप्टनला उलट बोलायचं नाही। कॅप्टन आहे मी, कॅप्टन म्हणून का मी काहीच बोलायचं नाही? मी पण प्लेअर आहे, मग तुझ्या बरोबर प्लेअर होतो मी। काय 6 माझा सिक्सर बघितला का? मी कसा सिक्सर मारला ते, त्याची किंमत कळते का? कॅरम खेळ, कॅरम खेळ तू माझ्यावर कॅरम खेळ। कॅरम मध्ये तू चांगलाच म्हणून काय सारखं कॅरम खेळायचं? नाही नाही नाही, आपण चेस खेळू चल। कॅरम खेळायचंय मला चेस खेळ, तू चेस खेळ चल। चेस खेळलाय ना तू? आपण थँक्यू थँक्यू। वहिनी काय सॉलिड बॅटिंग केली, प्रो बॅटिंग केली प्रो। मी लास्ट बॉलला मला वाटलं होतं की मी तुला आउट केलंच आहे। तू जे काय बॅट फिरवून शॉट मारलास ना, अमेझिंग। लाज पण वाटत नाही ना बोलायला? नाही हो ना, मला खरंच माहिती नव्हतं तू इतकं छान खेळतेस म्हणून। पहिला घाबरून खेळलीस, पण नंतर मस्त खेळलीस सावली। व्हेरी गुड। मला काय वाटतं आपण ना MPL चालू केलं पाहिजे, मेहेंदळे प्रीमियर लीग। हा शुभम, आयडिया मस्त आहे। अरे पण त्याच्यासाठी सगळे हवेत, म्हणजे पूर्ण फॅमिली। खरंच आज एवढ्या दिवसांनी आपण जेवढे होतो तेवढे एकत्र आलो, खेळलो, मजा आली, एकदम रिलॅक्स वाटलं। ऍक्च्युली खूप दिवस झाले असं एन्जॉय आपण केलंच नाही। पण दादा अख्खी फॅमिली असायला हवी होती, काहीतरी मिसिंग वाटलं। सगळे एकत्र असते तर आणखीन मजा आली असती, हे निश्चित। आज आपण पूल पार्टी करूयात। सगळ्यांना कसं आणायचं ते मी बघतो, चालेल? तुम्ही आधी पूल साफ करा, जाऊन जा। नाही म्हणजे नाही, मी तुला सांगितले मला नाही इंटरेस्ट आहे पार्टीमध्ये वगैरे। माझा स्पष्ट नकार आहे। अगं पण प्रॉब्लेम काय आहे? तूच विचारतोयस? तू बघत नाहीयेस का घरात काय चाललेलं आहे ते? तेव्हा तुला पार्टी करायची? माझी इच्छा नाही पार्टी वगैरे करायची अजिबात। गाई घरात एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून तर म्हणतोय मी। मला सांग, किती दिवस झाले आपण असे शांत बसलोय, गप्पा मारल्यात, आपण एन्जॉय केलंय, कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय। कळतंय मला, बरोबर आहे तुझं, पटतंय, पण नको। पण आहेच आई, कंपनीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, घरात पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत। हा, काही गोष्टी घडतायत पण त्या आपल्या हातात नाही आहेत। कदाचित आयुष्यभर पण त्या तशाच घडत राहतील। काय करायचं आई, आपण असंच राहायचं? आनंदात राहायचंच नाहीये का? आई प्लीज, पूल पार्टी करूयात ना, एन्जॉय करूयात, सगळ्या गोष्टी विसरून जाऊयात मागच्या। ठीक आहे, कधी करायची आहे तुला ही पूल पार्टी? हे काय तयारी सुरूच आहे। अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यात ही चक्र आधीपासून चालतायत, मला विचारणं फक्त फॉर्मॅलिटी आहे? हा नाही, पूल पार्टी कर। छान केलं रे सगळं, मी बघितलंच नाही। ए बबलू, हे काय आहे? हे असं काय आहे? हे असं खेळणार असशील ना तर तुझ्यापेक्षा मी भिंतीची खेळेन। मोठा प्रोफेशनल प्लेयर, तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे ना सावलीवरून तुझी विकेट काढली। अरे तुझ्यापेक्षा ना पप्पा चांगले खेळतात। हे बघ, माझ्या कॉन्फिडन्स बद्दल तू बोलूच नकोस, ठीक आहे? माझ्यात कॉन्फिडन्स होता ना, म्हणून आपण एवढा तरी स्कोर केला। अरे मी कॅप्टन होतो म्हणून जिंकलो। तू कॅप्टन होतास म्हणून आपण हरलो, ते जिंकले। हा हरलो, तुझ्यामुळे हरलो। हळू हळू अरे हो, आवाज आवाज अडू नका। याला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नवीन व्हेंचर सुरू करायला आहे, बालिशपणा जात नाहीये याचा। त्यांनी म्हणे खूप रिसर्च वगैरे केलाय, प्रपोजल सुद्धा सबमिट केलंय। मी खरं सांगू का, या जनरेशन वरती मला विश्वास नाही। बोलतात खूप, करत काहीच नाही।
तो रिपोर्ट बघितलास का तू आई? कुठेतरी कट कॉपी पेस्ट करून आणलाय. रिअली? काही अर्थ नाही येते. नाही, पण मला असं वाटतं की एक वेगळं परसेप्शन पण आहे. तर त्याला जर ते आवडत असेल तर त्याला आपण करू द्यायला हवं ते. हा, आणि आपल्याला पण माहिती ना, आपण पण कधी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंटर केलेलंच नाही. शेवटी जिद्द महत्वाची. नाही, आणि दादा कसं आहे की त्याला प्रॉपर गायडन्सची गरज आहे. ती जर मिळालं ना तर तो सिरियसली काम करेल. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे, नाही असं नाही, पण हे क्षेत्र आपल्यासाठी खूप नवीन आहे, आपला काही रिसर्च नाही आहे त्यावर. आणि मला असं वाटतं की प्युअर बिझनेस असं नाही बघू शकत ह्याच्याकडे. त्यात क्रिएटिव्हिटीची गरज आहे, हो की नाही? आणि मला नाही वाटत सोहम तेवढा मॅच्युअर्ड आहे. सो बघूया, नीट विचार करूया आणि मग काय तो निर्णय घेऊया. आय एम ॲब्सोल्युटली ॲग्री विथ आई. मग मॅच्युरिटी बघा, मॅच्युअर. ठीक आहे. सगळं हे बघ, काही नाही, खूप सोपं आहे. विस्त भिजू द्यायचा नाही आणि जाळ पण लागू द्यायचा नाही. मंद विस्तवावर शेकायचं, बस. जमेल तुला, खूप सोपं आहे. अमृता मॅडम, तुम्हाला तिलोत्तम मॅडमने बोलवलंय. आलेच. पण वहिनी, मी ह्याची कामं बघते जरा, तू कर, सोपं आहे, जमेल तुला. हा, पण वहिनी ह्याचं काय झालं सावली? सारंग सर, मला हे जमतच नाहीये. म्हणजे अमृता वहिनी आता सांगून गेल्या, पण मला कळलंच नाही काय करायचंय. मी दाखवतो. दे इथे. सावली, आपण क्रिकेट मॅच जिंकलो तुझ्यामुळे. थँक्यू. आणि चुकून मी तुला आनंदाच्या भरात मिठी मारली त्याबद्दल सॉरी. मनात काही नव्हतं माझ्या. मिसअंडरस्टँडिंग करू नको घेऊ प्लीज. सॉरी. आता हे घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.